नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आविष्कारमध्ये आज प्रसारित करत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 11 एप्रिल या जयंतीनिमित्त त्यांच्या अखंड रचनांचा परिचय करून देणारा विशेष कार्यक्रम ज्योती म्हणी. लेखन आणि अखंड गायन डॉक्टर आदिती काळमेघ. सहभाग सचिन प्रभुणे, सोनाली बंड. ऐकूया ज्योती म्हणी. एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो, एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो, एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो, उद्योगा लवितो प्राणी मात्रा, उद्योगा लवितो प्राणी मात्रा, उद्योगा लवितो प्राणी मात्रा, एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो, एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो, एक सूर्य सर्वा प्रकाशास देतो. आपल्या सर्वांना परिचित असलेली ही रचना महात्मा फुले यांचा हा अखंड. ज्योतिराव म्हणतात, आकाशात एकच सूर्य असतो, तो सर्वांना प्रकाश देतो. त्याच्याच योगे सर्व प्राणीमात्र आपली कामं करू शकतात. तो सगळ्यांना जीवन देतो, तोच सर्वांचं पोषण करतो. एक जनक म्हणजे पिता ज्याप्रमाणे आपल्या सर्व मुलांच्या हिताची सारखीच काळजी करत असतो, तो कधी त्यातील कुणाबाबत दुजाभाव करत नाही. तसंच सूर्याचं वर्तन. माणसानीही तसंच वागावं, एकाच धर्माचं पालन करावं आणि तो धर्म सत्य हा असावा. ज्योतिराव फुले हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी केलेलं कार्य आपण सगळेजण जाणतो. तरीही थोडक्यात सांगायचं तर सर्वांना शिक्षण मिळावं यासाठीचे प्रयत्न, अनिष्ट रूढी प्रथा याविरुद्ध आवाज उठवणं, त्यांच्या निराकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं, सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुष लोकांशी समानतेनं वागणं, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणं, चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाची वेळप्रसंगी सरकारचीही कानउघडणी करणं, असं विविधांगी कार्य त्यांनी केलं. ज्योतिराव माणसांमध्ये रमणारे होते. स्वतः शिकले, प्रगती केली, तरी सर्वसामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. सर्वसामान्य कष्टकरी माणसांबद्दल त्यांना वाटणारा नैसर्गिक जिव्हाळा हा त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा गाभा होता. कष्टकरी वर्गाच्या सनातन दुःखाशी, खडतर जीवनाशी ते एकरूप झाले होते. त्यांची काळजी सतत ज्योतिरावांना सतावत राही. या लोकांचं जगणं सुधारावं याच शुद्ध हेतूनं त्यांचं एकंदर सर्व लेखन आणि कार्य झालेलं आपल्याला लक्षात येतं. गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्याचा आसूड, तृतीय रत्न अशी त्यांची ग्रंथरचना आपल्याला माहितीये. तसंच काही प्रमाणात त्यांनी लिहिलेलं पद्य वाङ्मयही उपलब्ध आहे. शिवाजीचा पवाडा आणि ब्राह्मणांचं कसब या 2 रचना वगळल्या तर बाकीचं त्यांचं पद्यलेखन हे अखंड या नावानं ओळखलं जातं. साधारणतः सन 1887 ते 1890 या काळामधली ही पद्यरचना आहे. हे लेखन वेगवेगळ्या विषयावर काहीसं स्फुट स्वरूपाचं आहे. त्यांनी लिहिलेल्या लहान मोठ्या सर्व अखंडांची संख्या पाहिली तर ती 215 इतकी भरते. मराठी साहित्यातील पूर्वापार चालत आलेल्या अभंग या प्रकाराशी साधर्म्य असणारी अशी ही रचना. पण अभंग रचना करणाऱ्या संतांप्रमाणे देव, धर्म, संस्कृती, पाप, पुण्य अशा रूढ कल्पना ज्योतिराव मानत नव्हते. त्यामुळे कदाचित त्यांनी आपल्या रचनांना अखंड असं म्हणलं असावं. मानवामध्ये भेद निर्माण करणारे हे वेगवेगळे धर्म कशासाठी हवेत? एकच मानव धर्म का असू नये हे पटवून सांगताना
ते ईश्वर एक आहे, पृथ्वी एक आहे, सूर्य चंद्र एक आहेत, वायू एक आहे, सर्वांसाठीच पाऊस पडतो, अशी सहज समजणारी उदाहरणं देतात. या सर्व निसर्ग शक्ती आहेत, ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो. ते पहा, कुणाही बाबतीत ते दुजाभाव करत नाहीत. ज्योतिराव ईश्वराला ते निर्मिक म्हणतात आणि सृष्टीचा निर्माता तोच निर्मिक. विश्व निर्माणकर्त्याला निर्मिक हा नवीन शब्द त्यांनी वापरला. तो खूप विचारांती योजलेला दिसतो. कारण जगातील ईश्वरवाचक जे जे प्रचलित शब्द होते त्या प्रत्येक शब्दामागं कोणता तरी धर्म, विशिष्ट भक्ती संप्रदाय, पूजाविधी, आराधना प्रकार किंवा काही ना काहीतरी विवक्षित कर्मकांड होतं. आणि खरं तर त्यांच्याचमुळं मानवांमध्ये भेद निर्माण होतात, सामाजिक फूट पडते हे त्यांना समजत होतं. त्यामुळं ईश्वरविषयक सर्व रूढ शब्द काढून टाकत त्यांनी निर्मिक या नवीन शब्दाची निर्मिती केली. निर्मिकानं प्राणीमात्रांना डोळे दिलेत, ते एकमेकांकडे पाहू शकतात. आपल्याला बुद्धी दिलीये, त्या योगे ज्ञान घेऊन सत्य शोधलं पाहिजे. एकदा ज्ञान मिळवलं तर मग अज्ञानाला मार्गी लावता येतं, म्हणजे त्याचं निराकरण करता येतं. सर्वांची निर्मिती करणारा निर्मिक एक आहे, त्याचा धर्म एकच आहे आणि तो म्हणजे सत्य धर्म. मग आपण वेगवेगळे धर्म निर्माण करून परस्परांमध्ये का भांडतो? ईशाला म्हणजे निर्मिकाला भिवून सत्यानं वागा. जरी लौकिक अर्थानं तुम्ही कोणत्याही धर्माचे पालन करत असाल तरीही सत्यानं वागा, म्हणजेच सर्व लोक सुखी होतील. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व हो, त्याचे भय मनी धरा सर्व हो. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी. जप अनुष्ठानानं पाऊस पडत नाही, मंत्रानं कुणालाही अपत्य प्राप्ती होत नाही, अयोनी मानवजन्म संभव नाही, देवाला कुणी पाहिलं नाही, त्याला नारळ, कोंबडी, बकरी, नैवेद्य, दक्षिणा कशाचीही आवश्यकता नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. अवतार कल्पना, साक्षात्कार, दैवी चमत्कार या गोष्टींवर त्यांनी आपल्या अखंडामधून शाब्दिक कोरडे ओढले. विश्वाची अशी एक निर्गुण निराकार शक्ती आहे. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नको मध्यस्थी, सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर, जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खरे सुख नटा नोव्हे, सत्य ईशा वर्जू पाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका. आपण राहतो ती संपूर्ण सजीवसृष्टी निसर्गाच्या नियमांनी बांधली आहे. त्या विशिष्ट नियमांनीच ग्रहतारे, पशुपक्षी, माणूस या सगळ्यांचं जीवन चाललेलं असतं, असं ते ठामपणे लिहितात. ज्योतिराव सुशिक्षित होते, प्रचंड वाचन ते करत होते, तरी त्यांच्या मनात कसलाही न्यूनगंड नव्हता. नवं ज्ञान आत्मसात करताना आपल्या भाषेबद्दलची आत्मीयता यत्किंचितही कमी झालेली नव्हती. त्यामुळं आपल्या दीन मायबांधवांच्या काळजाला हात घालणारी, कुणालाही सहज समजू शकेल, आपल्याला जे म्हणायचंय, जे रुजवायचंय ते सरळ स्पष्टपणे व्यक्त करता येईल, अशी साधी, सोपी, सरळ, स्पष्ट भाषा त्यांनी या अखंड रचनेसाठी योजलेली दिसते. मनुजांना म्हणजे मानवांना ते विनवतात की निर्मिकानं केलेल्या वस्तूंचा न्यायानं उपभोग घ्यावा, सर्वांना समान वाटा मिळावा, आनंद घ्यावा, एकमेकांमध्ये भांडू नये, धर्म, राज्य असे भेद न मानता सत्यानं वागावं, यानंच सर्व लोक सुखी होतील. मी ही भिक्षा मागतोय असं ते लिहितात.
सर्वांचा निर्मिक एक आहे धनी, त्याचे भयमनी धरा सर्व. न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडू नये. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सर्व सुखी व्हावे भिक्षामी मागतो, मनुजा सांगतो ज्योती म्हणे. हा अखंड ऐकताना संतांच्या अभंगांची आठवण आल्या वाचून राहत नाही. मुळात त्यांचे विचार, त्यांचे बोल, त्यांची कृती यामध्ये कमालीची एकवाक्यता आणि पारदर्शकता होती. त्यामुळे कोणतंही बेगडी अलंकरण, कृत्रिम अभिनिवेश, चमत्कृती यांची त्यांना गरजच नव्हती. अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या आपल्या देशबांधवांच्या अंतःकरणाला भिडेल अशीच सुलभ, सहज अर्थबोध होईल अशी भाषा त्यांनी आपल्या अखंड लेखनासाठी वापरली. योग्य अयोग्य काय, आपल्याला जे लाभलंय त्याबद्दल कृतज्ञ राहून प्रत्येक व्यक्तीनं कसं वागलं पाहिजे म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होईल हे सांगताना ते लिहितात, ईशे केले नाही तुझसाठी सर्व, करू नको गर्व प्राण्यांमध्ये. देहे देऊनिया बुद्धिमान केला, धनीपणा दिला सर्वांमध्ये. जगाच्या कल्याणा देह कष्ट व्हावा, कारणी लावावा सत्यासाठी. अशा वर्तनाने जन्माचे सार्थक, संतोषी निर्मिक ज्योती म्हणे. ज्योतिरावांचा विचार हा मानवी उत्थानाकडं, समतेकडे जाणारा होता. त्याच दिशेनं जाणाऱ्या विषयांवर त्यांनी आपल्या अखंडांची रचना केलेली दिसते. आत्मपरीक्षण, नीती, मानवाचा धर्म, स्त्री पुरुष, धीर, समाधान, सहिष्णुता, सद्विवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता या विषयांवर त्यांनी अखंड लिहिले. हे अखंड उपदेश करणारे, समजावून सांगणारे, बोधपर असे आहेत. मानवी स्त्री पुरुष या विषयावरील त्यांचा एक अखंड आदर्श मानवाची लक्षणं सांगतो. किंबहुना अशा सज्जनालाच मानव म्हणावं असं ते सांगतात. त्यांच्यामध्ये काय काय गुण असावेत हे सांगता सांगता सत्यप्रकाश पेरितो अशी शब्दरचना या अखंडात येते. हा त्यांनी योजलेला पेरणी हा शब्द कृषी संस्कृतीमधून आलेला आहे. सृजन सूचित करणार आहे. पेरणी केली जाते तेव्हा वाढ होते, विकास होतो हे त्यांनी ध्यानात घेतलंय. निर्मय निर्दोषी निव्वय विचारी, सदा सत्याचारी प्रपंचात. सूर्यापरी सत्य प्रकाशा पेरितो, शांती सर्वा देतो चंद्र जैसा. होईना भूदेव जती मारवाडी, मानवा न पिढी सर्पवत. अशा सज्जनास मानव म्हणावे, त्याचे गुण गावे ज्योती म्हणे. लोकांमध्ये वागताना आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे ठरवण्याचा सोपा मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण कसं करावं आणि ते का गरजेचं आहे हे सांगताना ते लिहितात, परालाभ होता संतोष मानितो, साह्य देतो घेतो सद्गुणाचे. विद्वान करीतो पंगू जगाप्रत, पाळी सदाव्रत घरामध्ये. आपल्यावरून जग ओळखतो, मानवा लेखितो बंधू परी. आत्मपरीक्षण करीतो जगात, धन्य मानवांत ज्योती म्हणे.
स्वतःला दुसऱ्याच्या जागी उभं केलं की आपोआप दुसऱ्याच्या त्रासाची, वेदनेची जाणीव होईल आणि आपलं वागणं सुद्धा त्या अनुषंगानं होईल. किती सोपी पण महत्वाची गोष्ट आहे ना, जी आजही आपल्या सगळ्यांना लागू पडते. आपल्यावरून जग ओळखावं ही जाणीव ठेवून जर प्रत्येकजण वागू लागला तर कित्येक दुःखाचं मूळच नष्ट होईल. आणि या आत्मपरीक्षणाची कसोटी काय, तर ज्योतिराव लिहितात, माझ्याशी लोकांनी जसे वर्तावे तसे मी वर्तावे जगासंगे. खरे हेच ज्ञान आत्मपरीक्षण बुद्धीचे लक्षण ज्योती म्हणे. ज्योतिबांच्या या अखंडामध्ये प्रासादिकता आहे. ते गेय आहेत. रसनिष्पत्ती थोडीफार कमी होत असली तरी त्यांच्यामध्ये कवित्व आहे. तसंच ते लालित्यपूर्ण सुद्धा आहेत. सर्वसामान्य व्यक्तीनं दैनंदिन जीवन जगताना आपली नीती कशी ठेवावी याचा उपदेश करताना ते लिहितात, खोटे बोलूनिया अज्ञाना पीडणे लुटूनिया खाणे भावंडास. विश्वासघाताने मित्रास नाडणे नव्हेत लक्षणे सज्जनांची. धंदा कलालाचा कुटुंबा पोसणे मद्यपी करणे मुली मुला. मानवांचा धर्म सत्य खरी नीती बाकीची कुनीती ज्योती म्हणे. या अखंडात मुली मुला असा शब्द आहे. तसाच काही ठिकाणी स्त्री पुरुष असा शब्द आलेला आहे. ज्योतिराव सांगत होते तो उपदेश स्त्री पुरुष दोघांसाठी होता. त्यांनी कुणालाही दुय्यम स्थान दिलेलं नाही की कुणाकडे दुर्लक्ष केलेलं नाही. मुली मुला हा सामासिक शब्द तयार करतानाही त्यांनी आधी स्त्रीवाचक शब्द घेतला. हे त्यांचं वेगळेपण लक्षात घ्यायला हवं. आपल्यापेक्षा दुर्बळ लोकांना प्रेमानं मायेनं वागवावं. मुलांना शाळेत घालावं. विद्यार्थ्यांना अन्नदान करावं. सर्वांच्या सुखामध्येच आपलं सुख सामावलेलं असतं. अशी व्यापक सुखाची मूलगामी दृष्टी दर्शवणारा, श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि त्यातही स्त्री पुरुष दोघांनी कष्ट करून कुटुंबाला आनंदानं पोसावं असं सांगणारा हा अखंड आता बघा. स्त्री पुरुषे सर्व कष्टकरी व्हावे कुटुंबा पोसावे आनंदाने. नित्य मुली मुला शाळेत घालावे अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास. सार्वभौम सत्य स्वतः आचरावे सुखे वागवावे पंगू लोका. अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल स्वतः सुखी व्हाल ज्योती म्हणे. त्यांच्या कितीतरी रचनांमध्ये संतांप्रमाणे कळवळा दिसतो. ओतप्रोत माया भरलेली दिसते. ज्योतिबा हे खरेखुरे सत्यधर्मी होते. त्यांच्या स्वतःच्या जगण्याचा पाया सत्य हाच होता आणि हेच सत्य त्यांच्या दृष्टीनं संपूर्ण मानवी समाजाच्या जीवनाचं नैतिक अधिष्ठान असायला हवं होतं. त्यांच्या सर्व लेखन, कृती, जीवनकार्याच्या मुळाशीही हाच विचार दिसतो. सर्व मानवजातीच्या मूलभूत हक्कांचा, त्यांच्या उत्कर्षाचा विचार सतत त्यांच्या डोक्यात असे. आईच्या ममतेनं अगदी अंतःकरणापासून ज्योतिरावांनी अनेक छोट्या मोठ्या विषयांवर उपदेश केलेला आहे. दैनंदिन व्यवहारात हुशारीनं कसं वागता येईल, काळ बदलला तर त्याप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. आपले समज, जुन्या कल्पना हे सोडून दिल्या पाहिजेत. प्रगतीच्या दिशेनं प्रयत्नशील राहिलं पाहिजे असंही ते सांगतात. त्यांच्या सांगण्यात स्वभाषा म्हणजे मातृभाषा, यवनी म्हणजे हिंदी, इंग्रजी या साऱ्या भाषांचं महत्वही अधोरेखित होतं. शिवाय इंग्रजी शिकलात म्हणून इंग्रजी लोकांप्रमाणे मद्य घ्यायला शिकू नका, हिंदी शिकलात म्हणून व्यसनी होऊ नका असंही ते बजावतात. स्वभाषा लिहावी भाषण करावे सद्गुणी असावे स्वभावात.
इंग्रजी लिहावे भाषण करावे, जगात त्यागावे व्यसनास. यवनी लिहावे भाषण करावे, सर्वस्वी त्यागावे व्यसनास. तीन भाषेमध्ये सध्या जे निपुण, सद्गुणी संपन्न मानवंत. या ठिकाणी त्यांनी मानवंत असा एक वेगळा शब्द घडवलेला दिसतो. ज्याच्यापाशी धैर्य आहे, सत्यवचनी आहे, योग्य गोष्टीसाठी उभं राहण्याचं धाडस आहे, सहृदयता आहे, नीतिमान आहे, त्याला ते मानवंत असं म्हणतात. स्वतःच्या भावना नेमक्या शब्दात पोहोचवण्यासाठी कवीला कधीकधी नवीन शब्द घडवावा लागतो. त्यासाठी तेवढी प्रतिभा लागते. ती नक्कीच ज्योतिरावांच्या ठायी होती. त्यातून मानवंत, अर्थदंभ असे काही शब्द आपल्याला मिळतात. या अखंडांना स्वतःचा असा ताल आहे, लय आहे. त्यातील उत्कटता, काव्यात्मकता वाचणाऱ्याच्या हृदयाला स्पर्शून जाते. ज्योतिरावांचा बुद्धिप्रामाण्यवाद, जीवनविषयक दृष्टिकोन जसा या अखंडामधून प्रतीत होतो, तशी सशक्त मूल्यव्यवस्था, तत्वनिष्ठ जगणं, स्थिर सैद्धांतिक बैठक ही पाहता त्यांना लाभलेली महात्मा ही उपाधी किती सार्थ होती हे मनोमन पटतं. अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या वर्गाविषयी निरपेक्ष प्रेम, सहानुभूती आणि त्यांना नाडणाऱ्या, गैरफायदा घेणाऱ्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांविषयी चीड, हे दोन्ही ज्योतिरावांच्या स्वभावाचीच दोन अंग होती. त्यामुळे एकाच बाजूला उपदेश आणि दुसऱ्या बाजूला चुकीच्या गोष्टींवर घणाघाती प्रहार, अशा दोन्ही गोष्टी बरोबरीनं त्यांच्या लेखनात दिसतात. त्यांचा सर्व रोष हा मतलबी थोतांडावर आहे. सरळ गोडीनं सांगून कळत नसेल तर मग अजिबात भिडस्तपणा न ठेवता प्रहारच करावे लागणार हे त्यांना माहीत होतं आणि त्याचाच ते अवलंब करत होते. मग अशावेळी कधीकधी अपशब्द आले, वाक्यरचना सदोष झाली, भाषा ओबडधोबड झाली तरी त्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही. व्यवहारात रूढ असलेले शेअर्स, फंड, स्टॅम्प, लोकल, नॅशनल, हुद्दे, तुमडी, कचेरी, परीक्षक असे शब्दही त्यांनी मोकळेपणाने वापरलेले आहेत. कारण निर्दोष काव्योत्पत्तीपेक्षा सर्वव्यापी समाज प्रबोधन, सामाजिक अभिसरण हे त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं आणि म्हणून सर्वसामान्यांना चटकन समजेल अशीच भाषा त्यांनी अखंड रचनेसाठी वापरलेली आहे. ते काही भाषाशास्त्रज्ञ नव्हते, निखळ साहित्यिक नव्हते, इतिहासकार नव्हते, धर्मवेत्ते नव्हते. ते होते सहृदयी, कृतिशील आणि तत्वचिंतक समाजसुधारक. त्यांचे अखंड वाचताना ही गोष्ट कदापि विसरून चालणार नाही. आपल्या अज्ञ बांधवांच्या मनात आपल्या दुस्थितीबद्दल, गुलामगिरीच्या अवस्थेबद्दल जाणीव, असंतोष निर्माण करणं आणि संभावितांचा शहाजोगपणा, प्रतिष्ठितपणाचा बेगडी मुखवटा फाडून त्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आणणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे गणपती, आर्यभट ब्राह्मणाचं कसब, भटाची वाणी, ढोंगी गुरु या विषयावर त्यांनी लिहिलेले अखंड पाहिले तर उघड उघड त्यांनी आपल्या रोखठोक शब्दात टीकेचा अगदी भडीमार केलेला दिसतो. धंदा येत नाही विद्ये वीण पशु, नाही तो जिज्ञासू भूमी भार. भांग पिऊन या सदा डोळे लाल, घरच्याचे हाल साह्या विण. भटान माझी ऐके गुरुचरित्राला, गुरुजी बनला पोटासाठी. धातू दगडाच्या मूर्तीस भजून, घंटा वाजवून स्वतः खाई. अन्नावीण मेली घरी जन्मदाती, सोंगाची फजिती ज्योती म्हणे. सत्य आणि नीती हाच त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा होता. त्यांचे विचार, त्यांची धडपड सर्व मनुष्य जातीसाठी होती. चुकीच्या पद्धती, रीतींशी त्यांचा झगडा होता. त्यांचा विरोध व्यक्तीला नव्हता, विशिष्ट जात, धर्म त्यांच्या अनुरोधानंही नव्हता. ज्योतिराव विवेकी होते. माणसांवर त्यांचा रोष नव्हता. त्यांच्या हातून, त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या अविवेक आणि अन्यायावर त्यांचा रोष होता. त्याचमुळे
अनितीवर जसं त्यांनी शब्दातून घणाघाती घाव घातले, तितक्याच कठोरपणे अनितीमान विषयांच्या अनुषंगानं त्यांनी कोरडे ओढलेले आहेत. स्वच्छता, काटकसर, सचोटी अशा विषयांवर जसे ते मार्गदर्शन करतात, तसं मद्यपानामुळं घरांची वाताहात होते, कुटुंबीच्या कुटुंब देशोधडीला लागतात, हे समजत असल्यानं कळकळीनं ते सर्वांना विनवतात. थोडे दीन तरी मध्यवर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैर भावा. मनुष्य आपल्या जन्मानं अमुक जातीत धर्मात जन्माला आल्यानं संपत्ती बाळगून असल्यामुळे श्रेष्ठ ठरत नाही. आपल्या वर्तणुकीनं तो आपलं जीवन सफल करू शकतो, आपलं नशीब स्वतः घडवू शकतो, अशी ज्योतिरावांची शिकवण होती. त्यासाठी आचार विचार उक्ती यात कमालीची पारदर्शित्व राखत त्यांनी सर्व प्रकारच्या भेदभावाविरुद्ध बंड पुकारलं. न्याय समताधिष्ठ समाजाची पुनर्रचना करण्याचं व्यापक स्वप्न ते पाहत होते. त्यामध्ये स्त्री पुरुष समतासुद्धा अंतर्भूत होती. अस्तित्वात असलेले सर्व भेद, संपूर्ण तरतमभाव नष्ट होऊन मानव म्हणूनच प्रत्येकानं एकमेकांशी वागावं ही त्यांची प्रामाणिक धडपड होती. आणि हीच गोष्ट इतर विचारवंत समाजसुधारकांपेक्षा त्यांचं वेगळेपण अधोरेखित करते. म्हणूनच पुढील अनेक समाजसुधारकांचे ते प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे वेगळेपण समजून घेऊन त्यांचे विचार आत्मसात करून शिक्षित आणि सुसंस्कृत होऊन त्यांनी दाखवलेल्या मूल्याधिष्ठित मार्गावर मार्गक्रमण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करू शकलो तर त्यांनी पाहिलेल्या अखंड मानवतेच्या सुंदर स्वप्नापर्यंत आपण कदाचित पोहोचू शकू असं मला वाटतं. आणि हेच आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त खरं अभिवादन ठरेल, नाही का? निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी, त्यात गोरे कोणी रंग वर्ण. त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले, स्वतंत्र ठेविले ज्या त्या कामी. कोणास न पिढी कमावले खाई, सर्वा सुख देई आनंदात. हीच खरी नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 11 एप्रिल या जयंतीनिमित्त त्यांच्या अखंड रचनांचा परिचय करून देणारा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. ज्योती म्हणे. लेखन आणि अखंड गायन डॉक्टर आदिती काळमेघ. सहभाग सचिन प्रभुणे, सोनाली बंड. आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.